शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा महादजी शिंदे पुरस्काराने सन्मान करण्यात आला। मात्र संजय राऊतांनी शिंदेंचा नाही तर शहांचा सन्मान केला अशी टीका केली आणि पवारांकडेच खुलासा करण्याची मागणी केली आहे। त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीसह शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राऊतांवर तुटून पडले आहेत। पाहूयात। ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांना अशा प्रकारचे सन्मान, आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शहांचा सत्कार केला असं मी मानतो। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हाहाकार झाला। संजय राऊतांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय। आम्हालाही राजकारण कळतं असं म्हणत पवारांच्या राजकारणावरच त्यांनी बोट ठेवलं आणि महाराष्ट्राच्या शत्रूंचा सन्मान केल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली। त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे। ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआम बसलेले आहेत जाऊन, तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब। पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत। टीका करणाऱ्यांना त्यांची जागा लोकांनी विधानसभेत दाखवली, त्यांनी चारी मुंड्या चित केलं, सुपडा साफ केला आणि घरी बसवलं। आता त्यांचं संतुलन गेलेलं आहे। इतर कुणाचे द्वेषाने एवढे पछाडलेत की त्यांनी काल महादजी शिंदे महापराक्रमी योद्धा यांचाही अपमान केला। या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आतापर्यंत त्यांना वंदनीय होते, माझा सत्कार केल्यानंतर ते त्यांचाही अपमान केला। संजय राऊत एवढे मोठे झाले का माननीय पवार साहेबांवर टीका करणे एवढे? हेच संजय राऊत याच्यापूर्वी काय म्हणायचे की पवार साहेबांच्या सारखा नेता ह्या देशाला मिळाला, महाराष्ट्राला मिळाला, हे महाराष्ट्राचं भाग्य आहे। म्हणजे मोकळ्या मनानं राजकीय भूमिका बाजूला ठेवून ज्यांनी चांगलं काम केलंय त्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा आदरणीय पवार साहेबांनी दाखवला। ते दुखतंय ना संजय राऊतांना। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला। शरद पवारांच्या हस्ते सन्मान होणार असल्यामुळे पवार आणि शिंदे एकाच मंचावर आले। पण हा शिंदेंचा नाही तर अमित शहांचा सत्कार केल्याचा हल्लाबोल करत राऊतांनी पवारांकडे खुलासा मागितलाय। हे काय सुरू आहे म्हणजे हे माननीय शरद पवार साहेबांनी आता हा याच्यावरती खुलासा केला पाहिजे। काल त्यांनी सत्कार केला त्यांचा, तो पण महादजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला। अमित शहाने उत्तर दिलं पाहिजे। देशद्रोहाचे आरोप असलेले लोक तुमच्या पक्षामध्ये, आता शिंदेंचा पक्ष अमित शहांचाच पक्ष आहे म्हणजे तुमच्या पक्षामध्ये येत आहेत। काल शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं काही प्रेस घेतली का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं याविषयीची कुठलीही भावना जाहीरपणे अशी सांगितली का? नाही, मग आम्हालाही याचा त्रास होतो, हे नाही होत। मला असं वाटतं की राजकारणामध्ये ही सुसंस्कृतता जपणं हे महत्त्वाचं आहे आणि ती जपली पाहिजे या मताचा मी। अहो, संजय राजाराम राऊतला विचारेन, तू जो अमित भाईंवर तो टीका करतो तुझ्या मालकाला विचारलाय का टीका करण्या अगोदर? तुझ्या मालकाने तुझी मालकीन किती वेळा अमित भाईंच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरतायत ह्याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही CDR रिपोर्ट दाखवायला लागतील। तुझे मालक आणि तुझे मालकीन तिथे दिल्लीला अमित भाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात, कारण नेमका ह्याचा बाप कोण? लोक विचारत तुम्ही त्याचं नाव का घेता? ह्याच्यामुळे घेतो कारण आम्हाला वाटलं की तो मातुश्रीचा आहे आतापर्यंत, नंतर कळलं तो सिल्वर ओकचा आहे, आता हल्ली कळलं की मध्ये मध्ये 10 जनपदला पण लाल टपकोत बाहेर उभा असतो।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यानंतर शरद पवारांनी शिंदेंच्या कामाचं कौतुकही केलं. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेनं नेलं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी शिंदेंना मिळाली याचा आनंद आहे, अशा शब्दात पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं. मात्र संजय राऊतांना ते खटकलं आणि पवारांची माहिती चुकीची असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. या ठिकाणी एकनाथांचा सन्मान आहे, ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाटा केली किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदेंच्याकडे होती, ही या ठिकाणी सांगायला हरकत नाही. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं. पवार साहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील. आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले, विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली. ठाणे बिल्डरांच्या घशात गेले. राऊतांची टीका शिंदे आणि शरद पवार यांच्यापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर दिल्लीमधल्या साहित्य संमेलनाद्वारे आयोजित कार्यक्रमाला त्यांनी दलाल असं म्हटलं. पैसे गोळा करून दलालांनी संमेलन आयोजित केल्याची आक्षेपार्ह टीका राऊतांनी केली. मी असं म्हणतो हे संमेलन नाहीच आहे, हे दलालांचं संमेलन आहे. हे दलाल आणि भ्रष्टाचारांना त्यांच्याकडून पैसे गोळा करून हे संमेलन होत आहे. साहित्याशी आता काही संबंध नाही. ज्यांनी शिवसेनेची वाट लावली, ज्यांनी शिवसेना संपवली, ज्यांनी शिवसेना फोडण्यामध्ये दलाली केली, त्या संजय राऊतांच्या तोंडातून हे शब्द शोभत नाही. मूळ त्यांनी शिवसेना तर संपवलीच, पण राष्ट्रवादी संपवली, काँग्रेसही संपवली. आता राहिली सुरलेली सगळ्या गोष्टी आहेत त्याही संपवण्याची सुपारी या माणसांनी घेतलेली आहे. त्यामुळे या सुपारीबाजाच्या तोंडातून हे शब्द या ठिकाणी शोभत नाही. ते साहित्य संमेलन टळालंय का? हा सामनामध्ये येण्याच्या पूर्वी नागडे उघडे फोटो छापणारा हा पत्रकार हा आता इतरांवर टीका करायला लागलाय. मला वाटतं त्या सर्व मान्यवरांनी सुद्धा याचा निषेध केला पाहिजे. खऱ्या अर्थाने याला जोडे मारले पाहिजे. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय विरोधक असले तर एकाच मंचावर येण्याची, सत्कार देण्याची आणि स्वीकारण्याची परंपरा आहे. मात्र शरद पवार आणि शिंदे एकाच मंचावर येणं ठाकरेंच्या शिवसेनेला पटलेलं दिसत नाही. त्याचवेळी राऊतांच्या टीकेचा तोल एवढा सुटला की साहित्य संमेलनाला दलाल म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.